कोल्हापुरात चारचाकीच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी। सर्किट हाऊसजवळ रविवारी रात्री 11 वाजण्यास सुमारास एक चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली। ह्या भीषण अपघातात दुचाकी सवार वसीम इसाक मुल्ला वय 24 लाईन बाजार कसबा वावडा हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने CPRमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर काल चालकाने पलायन केले। हा अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुल्ला हे ड्युटी करून दुचाकीवरून घरी परत होते। यावेळी कसबा बावड्याकडून धैर्यप्रसाद मंगळ कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या भरधाव चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली। त्यात हे हवेत उडून बाजूला पडले। परिसरातील नागरिकांनी तत्काळ तिथे धाव घेत त्यांना CPRमध्ये दाखल केले। ही धडक इतकी जोरात होती की चारचाकी गाडीतील एअरबॅग उघडल्या होत्या, त्यामुळे आतील प्रवासी वाचवले। चारचाकीमधून प्रवास करणारी आणखी एक व्यक्ती ह्या अपघातात जखमी झाल्याचं आणि अपघातानंतर कार चालक तिथून पळून गेल्याची प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। ह्या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होते। अशाच आणखी बातम्या जाणण्यासाठी सिंधू स्टार चॅनल लाईक करा। धन्यवाद।